नमस्कार मित्रांनो, मी हॅलो सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। आज मी आपल्यासमोर NICL नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्या ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत NICLच्या 500 असिस्टंट म्हणजे क्लरिकलच्या वॅकन्सी आलेल्या आहेत। आता या वॅकन्सीज दरवर्षी ह्या इन्शुरन्स कंपनी काढत असतात, पण या वॅकन्सीज काढण्यामागे त्यांचं इंटेन्शन असं असतं की क्लरिकलची मोठ्या प्रमाणात भरती जी आहे ती इन्शुरन्स आणि बँकिंग सेक्टरमध्येच फक्त होत असते। आणि विद्यार्थ्यांना नेहमी मी सांगत असतो की जसं मी बँक ऑफ बरोडामध्ये लास्ट 25 वर्ष काम करतो आहे अधिकारी पदाला, या बँकिंग सेक्टर्समध्ये आणि इन्शुरन्स सेक्टरमध्ये अनेक वर्ष मी 15 वर्ष याच्यामध्ये लोकांना ट्रेनिंग दिलेली आहे आणि ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ झालेला आहे। पण विद्यार्थी जेव्हा एखादा एक्सपिरियन्स व्यक्ती हे सांगत असतो तर त्याचं ॲक्च्युली गांभीर्य तुम्ही ते घेतलं पाहिजे। आता या वॅकन्सी आल्यानंतर तुम्ही लगेच याची वॅकन्सीचा फॉर्म भरल्यानंतर लगेच तयारीला लागायचं आहे आणि या वॅकन्सीचा तयारी जर तुम्ही 5-6 महिने जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी केली तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल। तर आता आपण डिटेल्स बघूया ह्या वॅकन्सीचं। या वॅकन्सीजमध्ये रिक्रुटमेंट झालेले 500 पदांसाठी म्हणजे मोठ्या प्रमाणात भरती आहे। या भरतीचं तुम्हाला जर बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे 18 जुलैपासून, लास्ट डेट 7 ऑगस्ट आहे। त्याचप्रमाणे पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीस 18 ते 7 ऑगस्ट म्हणजे जे स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेटपर्यंत। पहिल्यांदा प्रिलिम्स होणार ती 27 ऑगस्ट त्यांनी डेट ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे। त्याच्यानंतर फेज 2 मध्ये मेन्स एक्झामिनेशन होणार आणि त्याच्यानंतर कॉल लेटर्स ते टू बी नोटिफाईड। आता तुम्हाला 27 ऑगस्टला प्रिलिम्स आहे म्हणजे आता जवळपास तुम्ही आज तुम्ही बघितलं तर 1 महिन्याचा कालावधी फक्त आहे आणि त्याच्यानंतर 30 ऑक्टोबरला मेन्स आहे म्हणजे ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे 2 महिन्याचा कालावधी गॅप याच्यामध्ये असतो। त्यामुळे प्रिलिम्स आणि मेन्स याचा सिलेबस जवळपास तुम्ही जर बघितलं 60% सेम असतं आणि प्रिपरेशन करताना प्रिपेअर फॉर मेन्स अँड गेट टू प्रिलिम्स हा एक बेस्ट फॉर्म्युला आहे की मेन्ससाठीच तयारी करायची असते आणि पूर्वपरीक्षेची तयारी त्यातूनच तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायची असते आणि ती तयारी होत असते। त्यामुळे आपल्याला ह्या सिलेबसचा पॅटर्न बघितल्यानंतर किंवा पेपर पॅटर्न बघितल्यानंतर आपण ह्या तयारीला लागू शकतो। आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर टोटल अनरिझर्व कॅटेगरीला 255 जागा आहेत, त्याच्यामध्ये OBCला 104 जागा आहेत, SCला 67 जागा आहेत, EWSला 38 जागा आहेत आणि STला 36 जागा दिलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही बघा की ह्या जागा मेरिट लिस्टला स्टेट वाईज डिस्ट्रीब्यूट होणार आहेत आणि तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर वॅकन्सी ब्रेकअप टोटल 500 जे आहेत ते त्याप्रमाणे 255 जागा ओपन कास्टला, OBCला 104, 67 SC, 38 EWS आणि STला 36 म्हणजे 255 म्हणजे जवळजवळ निम्मे जागा ही ओपन कास्टला दिलेल्या आहेत। त्यानंतर तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये 57 वॅकन्सीज म्हणजे 57 वॅकन्सीज जवळपास त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे जवळजवळ 10% वॅकन्सी एवढ्या राज्यांमधून फक्त महाराष्ट्राला आलेल्या आहेत आणि बाकीच्या राज्यात बघा तुम्ही हायेस्ट महाराष्ट्रातले आहेत, बाकी तामिळनाडूमध्ये 49, वेस्ट बेंगॉलमध्ये 46 अशा प्रकारच्या वॅकन्सीज आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात वॅकन्सी तुम्ही बघाल तर महाराष्ट्रामध्ये दिलेल्या आहेत। तर तुम्हाला मित्रांनो एक चांगली सुवर्णसंधी अवेलेबल आहे। असिस्टंट पोस्टसाठी सॅलरी जवळजवळ 50,000 प्लस सॅलरी तुम्हाला क्लरिकलला स्टार्टिंगला कुठल्याच ऑर्गनायझेशनमध्ये मिळणार नाही। एक सिंपल ग्रॅज्युएट्सला या प्रकारचा पगार कुठेच मिळू शकत नाही आणि म्हणून ही वॅकन्सी अत्यंत महत्त्वाची। त्यानंतर याचं क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट, एज लिमिट 20 ते 30 वर्ष आणि बॉर्न बिटवीन 2796 ना याच्यानंतर आणि 1/7/2005 ह्याच्या आधी म्हणजे हे इन्क्लुसिव्ह आहे आणि मस्ट नो रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ या स्टेट रिजनल लँग्वेज म्हणजे ज्या राज्यातून तुम्ही परीक्षा देता, जसं महाराष्ट्रातून देताय तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा येणं आवश्यक आहे आणि म्हणून यांनी लिहिलं आहे की ग्रॅज्युएट जरी तुम्ही असाल तरी पण 21 ते 30 वय असेल तर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला लिहिता, बोलता, वाचता त्या राज्यातली भाषा तुम्हाला आली पाहिजे। आता याच्यामध्ये तुम्ही बघा एज रिलॅक्सेशन त्याप्रमाणे जसं SCला STला किती आहेत हे सगळं दिलेलं आहे। OBCला 3 वर्ष, SC STला 5 वर्ष आणि बाकी तुम्हाला जसं तुम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडतात त्या कॅटेगरीप्रमाणे तुम्हाला रिझर्वेशन दिलेले आहेत। नंतर ह्याच्यामध्ये जी टप्पा आहे तो असा आहे की प्रिलिम्स जो आहे ती किती बघा 100 मार्काची 60 मिनिटाची आहे, मेन्स जी आहे ती 200 मार्काची 120 मिनिटात आहे आणि क्वालिफाईंग टेस्ट जी आहे म्हणजे इंग्लिश लँग्वेज जी आहे ती क्वालिफाईंगवरली आहे म्हणजे ही जी लँग्वेज टेस्ट आहे
ती क्वालिफाईंग टेस्ट आहे किंवा आपल्याला फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती मेन स्कोर बेस्ड होते, म्हणजे मेन्सच्या एक्झामिनेशनच्या बेसवरती ती होणार आहे. आणि लँग्वेज म्हणजे तुम्हाला जशी मराठी महाराष्ट्रातली लँग्वेज आहे त्याची तुम्हाला लिहिता बोलता वाचता येतं की नाही, तसं इतर भाषेतल्या म्हणजे राज्यातल्या भाषासुद्धा तुम्हाला आल्या पाहिजेत, ते तुम्हाला चेक करणार. पण मेन जे आहे ती फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे ही जी आहे ही फक्त क्वालिफाईंग आहे, म्हणजे तुम्ही क्वालिफाईंग होण्याकरिता हे गरजेचं आहे, बाकी सगळं तुम्हाला ते करायचं आहे. आणि नंतर 1/4 नेगेटिव्ह मार्क्स फॉर एव्हरी रॉंग आन्सर. मग प्रत्येक चुकीचा जो प्रश्न असणार जर तुम्ही अटेम्प्ट केला तर नेगेटिव्ह मार्किंग 0.25 मार्क्सची तुम्हाला पेनल्टी बसणार आहे. आता इथे खरं मेन आहे की तुम्ही जरी परीक्षा देत असाल या परीक्षेमध्ये इंग्लिश लँग्वेज 30 क्वेश्चन्स 30 मार्काचे 20 मिनिटामध्ये. रिझनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्काचे 20 मिनिटामध्ये. क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स 35 प्रश्न 35 मार्काचे 20 मिनिटामध्ये दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं ती परीक्षा बेसिकली जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये एकूण 100 प्रश्न 100 मार्क आणि 60 मिनिटाची परीक्षा होईल. तर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर इंग्लिश लँग्वेजमध्ये मोस्टली काय येईल, ग्रामॅटिकल्स रूल्स येतील, नंतर आर्टिकल्स प्रिपोजिशन्स, त्यानंतर स्पॉट डी एरर्स आणि त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्शन टाईप पॅराग्राफ. हे साईडचे पॅराग्राफ तुम्हाला 30 प्रश्न 30 मार्काचे 20 मिनिटात करायचे आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर हा टाईम पुरेसा आहे. पण इथे रिझनिंग ॲबिलिटीमध्ये जे बौद्धिक चाचणी आहे त्याच्यामध्ये 35 प्रश्न 35 मार्काचे 20 मिनिटामध्ये करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये स्पीडअप करावं लागेल, स्पीड तुमचा जास्त लागेल. आणि त्याचप्रमाणे क्वांटिटी ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथ्स ह्या विषयावरती तुम्हाला खरोखर प्रॅक्टिस लागते. शॉर्ट ट्रिक्स मेथड, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन्स या प्रश्नांवरती तुम्हाला जास्त भर द्यावा लागेल. तर तुम्ही याच्यावरती जास्तीत जास्त भर द्या. तर ही जी परीक्षा आहे ही तुम्हाला सेपरेटली तुम्हाला द्यायची आहे आणि तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे, प्रत्येक पेपरमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. आणि 15x ऑफ वॅकन्सी विल बी शॉर्ट लिस्टेड फॉर द मेन एक्झामिनेशन. 15x म्हणजे आता जर वॅकन्सी तुमच्याकडे किती आहेत 500 गुणिले 15. मग तुम्ही जर एवढं केलं तर किती झाले एवढे, मग 15 टाइम्स ऑफ द वॅकन्सी विल बी शॉर्ट लिस्ट फॉर मेन्स. म्हणजे जेवढे विद्यार्थी बसतील, समजा विद्यार्थी बसले 10,000 20,000 50,000 1 लाख जेवढे पण असतील, पण त्याप्रमाणे गुणिले 15 हे मेन्सला जाणार. म्हणजे एवढे विद्यार्थी एका वॅकन्सी म्हणजे ज्या वॅकन्सी मागे 15 विद्यार्थी तिथे जाणार मेन्सला. आणि मेन्समधून समजा 7,500 विद्यार्थी असतील त्यातून ते 500 विद्यार्थी घेणार. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रथम तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये प्रिलिम्स क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला 7,500 विद्यार्थ्यांमध्ये यायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला ते 7,500 मधून 500 विद्यार्थीमध्ये यायचं आहे. बस मग तुम्हाला ही जॉब हा मिळू शकतो. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फेज 2 जो मेन्स आहे, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा हे प्रिपरेशन करता ते मग रिझनिंगचे 40 मार्क आहेत आणि म्हणजे प्रश्न पण त्याचप्रमाणे दिलेले आहेत की तुम्हाला क्वेश्चन्स आणि मार्क तसेच आहेत. इंग्लिशचे सुद्धा तसेच आहेत, जेवढे प्रश्न आहेत तेवढे मार्क आहेत आणि टाईम बघा कसे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेसला 40 प्रश्नाला 15 मिनटं, कॉम्प्युटरला 40 प्रश्नाला 15 मिनटं आणि त्याप्रमाणे इंग्लिश लँग्वेजला 40 प्रश्नाला 30 मिनटं. म्हणजे मार्क पण आणि प्रश्न पण तसेच असणार. इथे क्वेश्चन जे आहेत त्याचे पण 40 असणार, याचे पण 40 असणार, याचे पण 40 असणार, याचे पण 40 आणि 40. म्हणजे एकूण ही प्रश्नांची जे आहे ती 200 क्वेश्चन झाले, 200 मार्क्स आणि 120 मिनिटाची परीक्षा आहे. तर त्यामुळे या परीक्षेमध्ये फायनल मेरिट लिस्ट मेन्स मार्कशीट स्टेट वाईज क्वालिफाईंग तुम्हाला करणार. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला हे 5 विषय दिले त्याच्यामध्ये हे 3 विषय जर तुम्ही बघितलेत 1 2 3 हे सेम टू सेम प्रिलिम्सला आलेले आहेत आणि नंतर जनरल अवेअरनेस कॉम्प्युटर नॉलेज हे वेगळे विषय आहेत. म्हणजे जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही प्रिलिम्सची तयारी जी आहे ती करायच्या ऐवजी मेन्सची तयारी केली तर तुमची दोन्ही तयारी होतील. म्हणजे तुम्ही हे 3 पेपर जे आहेत ते असे प्रिपेअर करा की मेन्सचे पेपर जे प्रॅक्टिस पेपर्स तुम्ही जर घेतलेत आणि त्या निमित्ताने प्रॅक्टिस केले तर तुम्हाला पूर्वपरीक्षेची तयारी होईल. आता बघा तुम्ही एक प्लान बनवा. प्लान तुम्हाला करायचा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यात तुम्ही आता 1 महिन्याचा एक प्लान बनवा आणि नंतर 2 महिन्याचा एक प्लान बनवा. म्हणजे तुम्हाला
ऑगस्टपर्यंत एक महिन्याचा प्लॅन. त्याच्यामध्ये रोज तुम्हाला 1 ते 2 तास तुम्ही सराव करायचा आहे. मिनिमम 1 तास, मॅक्सिमम 2 तास जरी केलं तर अधिक केलं तर चांगलं आहे, पण एवढाच सराव करायचा आहे. आणि तुम्ही प्रत्येक पेपर सेट 5-5 पेपर सेट सॉल्व करा. 5-5 पेपर सेट सॉल्व केले की तुम्हाला एक आयडिया येते की कशी तयारी करायची आहे. तुम्हाला पेपरचे पॅटर्न क्वेश्चन समजतात आणि मग तुम्ही त्याला फायनल शेप द्यायला सुरुवात करा. सुरुवातीला टाइम लावून प्रॅक्टिस करू नका. सुरुवातीला बघताना टाइम लावून ऐवजी पहिल्यांदा पेपर समजून घ्या, क्वेश्चन समजून घ्या आणि त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा. आणि ह्याच्यामध्ये सिलेबस हा प्रकार म्हणजे मी म्हणत नाही, माझं असं म्हणणं आहे की पेपरची प्रॅक्टिस करत सिलेबस कव्हर करायचा. सो प्रॅक्टिस पेपर्स अँड कम्प्लीट द सिलेबस, नॉट कम्प्लिटिंग द सिलेबस अँड प्रॅक्टिस इन द पेपर. कारण त्याच्यामध्ये टाइम कमी असतो. सिलेबस करायला गेलात तुम्हाला वास्ट आहे, तुमच्याकडे टाइम कमी आहे, त्यामुळे पेपरचा प्रॅक्टिस करून त्याच प्रश्नांची वारंवार प्रॅक्टिस केली की तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक्स मेथड सराव मिळतं आणि मग तुम्ही कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला सामोरं जाऊ शकता. तर मित्रांनो, ह्याच्यात मेन्सची तयारी ही पहिली केली पाहिजे, पूर्वपरीक्षेची तयारी त्याच्यासोबतच केली पाहिजे. नंतर जनरल अवेअरनेस आणि कॉम्प्युटर नॉलेज, कॉम्प्युटरची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटरमध्ये आता हार्डवेअर सॉफ्टवेअरचे बरेचसे प्रश्न तुम्हाला याच्यात विचारतात. मात्र जनरल अवेअरनेसमध्ये गेल्या 6 महिन्याचं करंट अफेअर्स तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विचारलं जातं. त्याची तयारी तुम्ही भक्कम करा. आणि जसं तुम्हाला स्पोर्ट्स रिलेटेड, सायन्स रिलेटेड किंवा काही करंट रिलेटेड किंवा इकॉनॉमिक्स रिलेटेड, आता इन्शुरन्स आहे ते इन्शुरन्स रिलेटेड ह्या ज्या प्रश्नांवरती तुम्हाला जास्तीत जास्त तयारी करायची आहे. तर याच्यात जास्तीत जास्त प्रिपरेशन करताना तुम्ही लक्षात घ्यायचं की पेपरची जास्त प्रॅक्टिस कराल तितकंच तुमचं लवकर याची तयारी होईल. यामध्ये एक्झाम फीस SC STला नील आहे, त्याप्रमाणे 850 अदर कॅटेगरीजला आहेत. नंतर हाऊ टू अप्लाय तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही जाऊन त्या वेबसाईटवरती बघा. तुम्ही या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असेल, तुम्ही फॉर्म भरला असेल, नसेल तर तुम्ही ह्या सगळ्या वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता. तुम्ही फॉर्म भरायच्या तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्हाला ह्याचा पे स्केल किती आहे बघा. पे स्केल हा जवळपास 53,000 हा पे स्केल आहे, म्हणजे जवळजवळ 50,000च्या प्लस सॅलरी आहे. आणि पे स्केलची बेसिक तुम्हाला दिलेले आहे. ग्रुप मेडिक्लेम, डोमिसिली मेडिकल बेनिफिट्स, लिव्ह टेबल सबसिडी अँड स्टाफ वेलफेअर स्कीम्स, प्रोबेशनर्स, मिनिमम 6 मंथ्स आणि गव्हर्नमेंट अंडरटेकिंग्स आहेत. आणि PSU करिअर आहे, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग करिअर आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करा की तुम्हाला हा जो पगार आहे, पे स्केल, एवढ्या बेनिफिट्स आहेत तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्हाला जॉब मिळेल. तर मित्रांनो, याची चांगली तयारी करा आणि प्रिपरेशन करताना सगळ्या गोष्टींचं लक्ष द्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचे काही पॉईंट्स आहेत की ओनली वन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. बायोमेट्रिक थंब बघा, फोटो ID चेक करा, मोबाईल स्मॉल एक कॅल्क्युलेटर बँड आहे एक्झाम हॉलमध्ये, फ्री ऑनलाईन प्री ट्रेनिंग फॉर SC ST OBC PWD. ही तुम्हाला जे SC ST कास्ट आहेत त्या मुलांना गव्हर्नमेंट गाईडन्स मिळते. आणि अप्लाय अर्ली. आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑल दी बेस्ट. आणि हॅलो सर या यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा, त्याच्यामध्ये सिलेबस, स्ट्रॅटेजी आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती मिळेल. तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या काळामध्ये असेच तुम्हाला माहिती तुम्हाला मी पुढे देईन. थँक्यू व्हेरी मच.